सुरू करायचं. नमस्कार. मी आपल्या सगळ्यांचं कोविड-19 आढावा सोलापूर या अनुषंगाने होत असलेल्या या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित असलेल्या सोलापूर शहराच्या सन्माननीय आमदार प्रणिती शिंदेजी, जिल्हाधिकारी सोलापूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त, जिल्ह्याचे पोलीस प्रमुख, सोलापूर शहर महानगरपालिकेचे गटनेते, सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश पाटील, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय याचे अधिष्ठाता, इतर सगळे आमचे जिल्हा आरोग्य अधिकारी, सगळे सहकारी अधिकारी, पत्रकार बंधूंनो आणि मित्रांनो, आज सोलापूर येथे कोविड-19 आढावा साऱ्याच शासकीय यंत्रणा यांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आला. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की कोविड-19 ही जागतिक आपत्ती ही काही काळापासून आपल्या सगळ्यांवर ओढावलेली आहे. देशामध्ये आणि राज्यामध्ये याचा प्रादुर्भाव झपाट्यानं झाला आणि महाराष्ट्रामध्ये सुरुवातीपासूनच महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांच्या नेतृत्वाखाली उपाययोजनांमध्ये देशामध्ये अग्रेसर राहिलं. कोविड-19 व्हायरस त्या रुग्णांचा आकडा भारतामध्ये महाराष्ट्राचा जरी अधिक असला तरी महाराष्ट्र याचं जे इंटरनॅशनल एक्सपोजर सुरुवातीच्या काळापासून हे देशामध्ये इतर राज्यांच्या तुलनेत अधिक आहे. कोविड-19 व्हायरस हा परदेशातनं आपल्या देशामध्ये आला आणि याची लागण आणि याचा प्रसार एवढ्या झपाट्यानं होतोय. आज सोलापूर येथे सुद्धा याचा प्रादुर्भाव लक्षवेधी आहे आणि ते नियंत्रणात आणणं आणि कोविड-19 ही साथ संपुष्टात आणणं हे उद्दिष्ट ठेवून काम सुरू आहे. सोलापूर शहर आणि जिल्हा याचा आढावा आम्ही घेतला आणि सोलापूर शहराची विशेषतः परिस्थिती
ही निश्चित चिंता देणारी आहे आणि ह्याच संदर्भामध्ये आम्ही संबंधितांना सूचना केलेल्या आहेत की येणाऱ्या काही दिवसामध्ये आणखी कोणत्या उपाययोजना आपण कराव्यात जेणेकरून या साथीची लागण आपल्याला रोखता येईल आणि सामान्य माणसांना आपल्याला याच्यापासून वाचवता येईल. सोलापूरमध्ये आजही 1400च्या घरामध्ये लागण झालेल्यांचा आकडा आहे. समाधानाची ही बाब आहे की जवळपास 700 लागण झालेले रुग्ण हे बरे होऊन घरी परतलेले आहेत आणि 700च्या जवळपास आज उपचार घेत आहेत. या दरम्यान जे रुग्ण आपण दुर्दैवानं गमावले, उपचारादरम्यान दगावले, त्या संदर्भामध्ये अशी बाब निदर्शनास आलेली आहे की कोमॉर्बिडिटी म्हणजे फक्त साथीची लागण एवढंच नव्हे तर त्याचबरोबर काही इतर आजार यापासून जे रुग्णग्रस्त होते, दुर्दैवानं त्यांना या व्हायरसच्या विरोधामध्ये जे उपचार देण्यात येत होते त्यांची प्रतिकारशक्ती ही काही प्रमाणामध्ये कमी असल्यामुळे 75-80% हे कोमॉर्बिड यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे साधारणतः काही बाबी आमच्यासमोर आढळलेल्या आहेत. त्याचबरोबर लेट रेफरन्स म्हणजे साथीची लागण झाल्यानंतर काही काळ अंगावर ती साथ काढणं आणि मग उशिरा रुग्णालयामध्ये किंवा डॉक्टरकडे काही प्रमाणामध्ये त्यामुळे सुद्धा दुर्दैवानं काही रुग्ण दगावल्याचं सुद्धा काही माहिती आमच्यापुढं आलेली आहे. मला आपल्याला हेही सांगितलं पाहिजे की कोविड-19 विरुद्ध हा जो लढा सुरू आहे तो खऱ्या अर्थानं रुग्णालयाबाहेर आहे. याची लागण होणार नाही. आपण फेस कव्हर, हँड हायजीन, फिजिकल डिस्टन्स याचं पालन जर केलं तर या साथीची लागण होत नाही, अशी सुद्धा उदाहरणं आपल्यापुढं आहेत. पण न कळत अनावधानाने संसर्ग होतो आणि मग त्यामुळे लागण होते आणि मग थोडासा वैचारिक गोंधळ आणि भीतीसुद्धा या व्हायरसच्या संदर्भामध्ये सामान्य माणसामध्ये आहे. तसं आम्ही सुरुवातीपासूनच घाबरून जाण्याचं काही कारण नाही असं वेळोवेळी सांगितलेलं असतानाही काही ठिकाणी अशी सुद्धा उदाहरणं आपल्यापर्यंत आलेली आहेत की खूप उशिरा एखाद्याची प्रकृती हाताबाहेर जाते तेव्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्याची सुद्धा उदाहरणं आपल्यापुढं आहेत.
महाराष्ट्र शासनानं आरोग्य विभागाने वैद्यकीय शिक्षण विभाग, सोलापूर शहर महानगरपालिका, सोलापूर जिल्हा परिषद यांनी या व्हायरसच्या संदर्भामध्ये जी आरोग्य सेवा उभी करायची आहे त्याच्यामध्ये कुठेही कमतरता नाही आहे. सोलापूर एवढ्या जिद्दीनं कोविड-19 विरुद्ध लढत असताना सुद्धा आजही पहिल्यांदाच मी त्यांना विचारलं की आपल्याकडं खाटांची संख्या किती आहे. मला असं सांगण्यात आलं की प्रत्येक रुग्णालयामध्ये अजूनही म्हणजे खाटा लागतील अशी परिस्थिती येऊच द्यायची नाही असं काम आपल्याला सगळ्यांना मिळून करायचं आहे. पण दुर्दैवानं जर खाटा लागल्यास तर त्या पुरेशा उपलब्ध आहेत हे देखील मला आपल्याला इथं सांगावंसं वाटतं. आयसोलेशन बेड्स, ICU बेड्स, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स याची सुद्धा कमतरता सोलापूर जिल्ह्यामध्ये शहरामध्ये नाही. आणि प्रोटेक्टिव्ह गिअर, मास्क, PPE किट्स, सॅनिटायझर, डिसइन्फेक्टंट्स हे सुद्धा शासनाने त्याची पूर्वतयारी करून पुरेसा साठा हा सगळीकडे उपलब्ध करून दिलेला आहे. सोलापूरमध्ये देखील हा साठा उपलब्ध आहे जेणेकरून सामान्य माणसांना शासनाकडनं जी अपेक्षा असते त्या अपेक्षेला कुठेही तडा जाणार नाही याची खबरदारी घेण्यात आलेली आहे. खाजगी रुग्णालयांमध्ये सुद्धा आता जे दर कोविड-19 उपचारासाठी आकारण्यात येत असत, काही महिन्यांपूर्वी जेव्हा आम्हाला असं लक्षात आलं की तिथे त्यांच्या खाजगी क्षेत्राच्या रुग्णालयामध्ये ते ठरवतील तसे दर ते आकारत आहेत आणि ते अवाजवी आहेत असं जेव्हा आम्हाला लक्षात आलं तेव्हा महाराष्ट्र शासनानं त्यात हस्तक्षेप करून ते दरसुद्धा निर्धारित केले आणि ते परवडतील अशा स्वरूपाचे दर आता निश्चित करण्यात आलेले आहेत. महात्मा फुले आरोग्य विमा योजना या अंतर्गत आता महाराष्ट्रातल्या सगळ्याच जनतेचा विमा या योजनेमध्ये उतरवण्याचा निर्णय महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारने घेतला. आपले आरोग्यमंत्री राजेश टोपे जी यांच्या पुढाकाराने ही योजना आता राज्यभर राज्यातल्या सगळ्याच जनतेला ही उपलब्ध आहे आणि कोविड-19चे उपचारसुद्धा विशेषतः यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. त्यात काही बाबी ह्या आज आमच्या निदर्शनास आमच्या सहकार्याने आणून दिलेले आहेत. त्यामध्ये आणखी स्पष्टता त्यांना हवी आहे. ती स्पष्टतासुद्धा शासनाच्या वतीनं त्या सगळ्या रुग्णालयांना दिली जाईल जेणेकरून खाजगी रुग्णालयामध्ये एखादा कोविड-19चा उपचार घेणारा जर रुग्ण असेल तर त्याला कसलीही गैरसोय होणार नाही, आर्थिक ताण त्यावर पडणार नाही याचीसुद्धा खबरदारी आम्ही घेऊ. राज्य शासनाने आज मला म्हणजे हा लढा आपण देतोय आणि महाराष्ट्र विकास आघाडीनं सुरुवातीपासूनच टेस्टिंग याला खूप महत्त्व दिलं. वैद्यकीय शिक्षण खात्याचा पदभार स्वीकारते वेळेस किंवा त्या अगोदर या महाराष्ट्रामध्ये फक्त 3-4 लॅब्स होत्या. VRDL लॅब म्हणजे व्हायरस, बॅक्टेरिया, ॲलर्जी याची चाचणी करून निदान करणाऱ्या. पण समाधान याचं आहे
की राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी असतील, उपमुख्यमंत्री अजित पवारजी असतील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरातजी असतील, मंत्रिमंडळातले सगळे सहकारी यांनी याला एवढं प्राधान्य दिलं की पुढच्या आठवड्यामध्ये महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार 100वी लॅब याचं लोकार्पण महाराष्ट्रामध्ये पुढच्या आठवड्यामध्ये होणार. 100वी लॅब हे एवढ्यासाठीच टेस्ट केल्याशिवाय पॉझिटिव्ह का निगेटिव्ह हे आपल्याला लक्षात येत नाही. महाराष्ट्रातला आकडासुद्धा हा जो अधिक आपल्याला जाणवतोय तो एवढ्यासाठीच कारण भारतामध्ये सर्वाधिक टेस्टिंग ही महाराष्ट्रामध्ये होते. आणि हे आणखी एक समजून घेतलं पाहिजे की राष्ट्रीय आपत्ती आहे ही. केंद्र सरकारनं ही आपत्ती घोषित केली. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार आणि सूचनानुसार देशातले सगळे राज्य पावलं टाकतात. हे असून सुद्धा महाराष्ट्रानं आपलं कर्तव्य याचं पालन तंतोतंतपणे केलं आणि आज महाराष्ट्राचा कोविड-19 व्हायरसच्या लागणीचा डबलिंग रेट सुद्धा हा आता नॅशनल ॲव्हरेजपेक्षाही जास्त आहे. याचाच अर्थ असा आहे की लागण आणि प्रसार हा आता कमी होत चाललेला आहे. हे आपण वैशिष्ट्य या सगळ्या ह्याच्यामध्ये समजून घेतलं पाहिजे. सोलापूरमध्ये आणखी आपल्याला काही कडक उपाययोजना कराव्या लागतील. माझ्याकडे अशी सुद्धा विनंती करण्यात आलेली आहे की सोलापूरमध्ये या लढ्यामध्ये जे अधिकारी कार्यरत आहेत त्यांना सहाय्य करण्यासाठी एक स्पेशलाइज टीम पाठवता येईल का अशी सुद्धा मागणी माझ्याकडे नोंदवण्यात आलेली आहे. आणि याचा विचार राज्य सरकारच्या स्तरावर आम्ही करू आणि काही दिवसामध्ये त्या संदर्भामध्ये आपल्या सगळ्यांना ती माहिती मिळेल. मी सोलापूरमध्ये आज सगळ्यांशीच चर्चा केलेली आहे. यापूर्वी आम्ही व्हिडिओ कॉन्फरन्स, टेलिफोन या माध्यमातून हा संवाद सुरू होताच. 4 लॉकडाऊन झालेले आहेत. हा अनलॉक 1 यातून आता आपण मार्गक्रमण करतोय आणि मला आशा आहे सोलापूर शहर काही भागामध्ये विडी कामगार आहेत, झोपडपट्टीवासी आहेत, तिथं वेगळ्या तऱ्हेनं पावलं टाकण्याची आवश्यकता असल्यास ती सुद्धा पावलं टाकण्यास आम्ही प्रशासनाला सूचित केलेलं आहे. तेव्हा साधारणतः आजच्या बैठकीच्या संदर्भाने मी माझी भूमिका आणि विचार आपल्यापुढं मांडलेले आहेत. पत्रकार मित्रांना माझी अशी विनंती आहे की आपले काही प्रश्न असतील तर त्या प्रश्न उत्तरासाठी ही पत्रकार परिषद मी आता खुली करतो. आणि समूह संक्रमण अजूनही त्या स्थितीमध्ये आपण आलेले नाही आहोत आणि त्या स्थितीमध्ये आपल्याला यायचं नाही अशीच साधारणतः सगळ्यांची भावना आणि कामही त्या पद्धतीने सुरू आहे. हे स्थानिक संक्रमण आहे, लोकल ट्रान्समिशन. म्हणजे एखाद्या गल्लीमध्ये, एखाद्या घरामध्ये एखादा कोविड-19 पॉझिटिव्ह रुग्ण आढळला की मग आपण कंटेनमेंट एरिया म्हणून त्याला घोषित करतो आणि मग तिथं आपण चाचण्या करतो. क्वारंटीन, आयसोलेशन, ट्रीटमेंट, टेस्टिंग
त्यामुळं त्याच्यामध्ये आपण नाही, आणि ही समाधानाची बाब आहे आणि ती परिस्थिती येऊ नये यासाठीच या सगळ्या उपाययोजना सुरू आहेत. नाही, आता रेड झोन जिथं आहेत तिथं समूह एकत्रित येणार नाही याची खबरदारी आपण घेतो आहे. आता तुम्ही कार्यालयांची जी तुम्ही माहिती किंवा प्रश्न विचारला, तिथं आता 10%, 30%, 50% परिस्थिती बघून त्या कार्यालयामध्ये कामाला लोकांनी यावं अशा मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे जिथं संक्रमण जास्त आहे तिथं फक्त 10% लोकांनीच पूर्ववत कामाला जावं अशा सूचना दिलेल्या आहेत. राज्य शासन किंवा कलेक्टर ऑफिस सगळ्या ठिकाणी आपण बघतो की वेगवेगळे आदेश दररोज काढले जातात, तरीही खासगी हॉस्पिटल अजूनही आपल्याला मनावर प्रतिसाद देत नाही. काल देखील सोलापुरात एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये एका माझ्या आमदारांना ॲडमिट करून घेण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करावे लागले, मग त्यांना ॲडमिट करून घेतलं. दुर्दैवानं त्या आमदारांचं आज निधन झालं. तर असं का होत आहे? नाही, आता कोविड-19 या संदर्भामध्ये ज्या काही उपाययोजना आरोग्याच्या संदर्भामध्ये, मग रुग्णालय असतील, चाचणी असेल, या संदर्भामध्ये जे सुरू आहेत, खाजगी रुग्णालये जी आहेत सुरुवातीच्या काळामध्ये काही अडचणी होत्या, पण आता स्पष्टता त्यामध्ये आलेली आहे. खाजगी रुग्णालयांच्या बरोबर आपल्याला काम करावं लागेल. शासकीय आणि खाजगी, आता याच्यामध्ये रुग्णसंख्या जेव्हा वाढते आपल्याला डॉक्टरची आवश्यकता असते, नर्सची आवश्यकता असते, पॅरामेडिक्स, टेक्निशियन्स. त्यामुळे मला असं वाटतं की ही भागीदारी आहे. ही भागीदारी याच्यामध्ये आपल्याला स्वीकारून पुढं जायचं असं महाराष्ट्र शासनाची भूमिका आहे. काही ठिकाणी त्याचे प्रोटोकॉलसुद्धा बरेच आहेत. आयसोलेशन वगैरे हे जो काही प्रकार आहे, एखाद्या रुग्णालयामध्ये जर स्वतंत्र इमारत नसेल तर मग तिथंसुद्धा अडचणी होतात. आणि मग तिथं समजा तुम्ही कोविड-19 पॉझिटिव्ह रुग्ण जर दाखल केला तर मग इतरांना त्याची लागण होण्याची शक्यता अधिक वाढते. आणि म्हणून ह्या सगळ्या प्रोटोकॉलच्या ज्या बाबी आहेत ह्या पूर्ण केल्याशिवाय याच्यामध्ये आपल्याला पावलं टाकता येत नाहीत, हे सुद्धा सत्य आहे. सोलापूरमध्ये नेमकं काय झालं, आता जी बाब तुम्ही माझ्या निदर्शनास आणून दिलेली आहे त्याच्यामध्ये कुठे खाजगी रुग्णालयाकडनं काही हलगर्जीपणा किंवा दिरंगाई झाली असेल तर त्यावर कारवाई होईल. मृत्यूदर कमी करण्यासाठी सिव्हिलमध्ये आधीचे घर वाढवणे गरजेचं आहे आणि ते वाढवू शकतो का आपण ह्याच्यासाठी पाहणी केली जाईल. त्यावेळेस आम्ही पण होतो तिथे गोष्ट अशी लक्षात आली की 6 फ्लोअरवर जवळपास 80 बेड तिथे होऊ शकतात, दिसू शकतात. पण आपल्याच खात्याच्या काही अधिकाऱ्यांनी असं म्हटलं की बाबा काही नॉर्म्स घालून दिलेले आहेत विद्यापीठाचे, जर का कॉस्ट अधिकचे वाढले तर आमची मान्यता रद्द होईल असं ते म्हणतात. मी आपल्याला विनंती करतो की अशा काही अडचणी असतील तर तुम्ही काय मदत कराल आणि ते खाट वाढवण्यासाठी प्रशासनाला तुमचं पाठबळ असेल. खाटा ज्या वाढवायच्या त्याच्यामध्ये कोणाचंही दुमत असण्याचं कारण नाही. आवश्यकता असेल तर त्या खाटा वाढवल्या जातील, त्यामध्ये काही तांत्रिक अडचणी असतील तर त्या सोडवल्या जातील. आणि तुम्ही जे आत्ता मला इथे सांगितलं तसं काही अनावश्यक काही घडलं असेल तर ते सुद्धा आम्ही लक्षात घेऊ आणि संबंधितांना तशा सूचना करू की अशा प्रकारे या आपत्तीमध्ये समन्वय हा अधिक असला पाहिजे. आणि त्या अभावी जे काही होत असेल तर मला असं वाटतं की ते दुरुस्त केलं जाईल. नाही, मान्यता सगळ्यांना दिलेली आहे, कुठेही प्रलंबित नाही.
मी सांगतो ना, नाही त्यांना माहिती नसेल, महाराष्ट्रामध्ये आता सगळ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथे प्लाझ्मा थेरपी या ट्रायल्स करण्यासाठी त्यांना परवानगी दिलेली आहे आणि या सगळ्या रुग्णालयांमध्ये प्लाझ्मा बँक्स आपण तयार करणार आहोत, जेणेकरून जे क्रिटिकल, हायपरक्रिटिकल, सुपरक्रिटिकल रुग्ण आहेत त्यांना आवश्यकता असल्यास त्यांची न हरकत घेऊन ते आणि त्यांचे नातेवाईक ती ट्रायल आपल्याला त्या रुग्णांवर करता येईल. आणि जवळपास महाराष्ट्रामध्ये अशा 250 रुग्ण आता राज्यभरामध्ये त्याच्यावर या ट्रायल्स सुरू होतील आणि त्याच्यामध्ये प्रतिसाद बघून वाढसुद्धा करण्यात येईल. त्यांचं होऊ द्या. नाही, आता आमच्या सहकारी आमदार प्रणती शिंदेजी यांनी सुद्धा हा मुद्दा उपस्थित केला. बीडी कामगार यांच्यासाठी महाराष्ट्र शासनाने किंवा सोलापूर जिल्हा प्रशासनाने वेगळ्या तऱ्हेनं त्यांच्या संदर्भामध्ये उपाययोजना करण्याच्या सूचना आम्ही त्यांना दिलेल्या आहेत. आता प्रोटोकॉलप्रमाणे ICMR दिल्लीची जी संस्था आहे त्यांनी याच्यामध्ये जे काही मार्गदर्शक तत्त्व आणि सूचना घालून दिलेल्या आहेत त्याप्रमाणे सगळं चाललेलं आहे. पण अतिविशेष बाब म्हणून जिथे विडी कामगार यांचा रहिवास आहे आणि तुम्ही म्हणताय तसं आरोग्यासंदर्भामध्ये थोडीशी कमकुवत प्रकृती त्यांच्या एकंदरीत कामामुळे किंवा राहणीमानामुळे, जीवनशैलीमुळे ही झाल्याचं निदर्शनास येतं आहे. मला असं वाटतं की त्यांना वेगळ्या पद्धतीनं हाताळणं यासाठी आम्ही त्यांना सूचना केलेल्या आहेत आणि काही दिवसामध्ये तशी पावलं सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं घेण्यात येतील. नाही, आता वैद्यकीय परीक्षा ज्या आहेत ह्या साधारणतः महाराष्ट्रापुरत्या किंवा सोलापूरपुरत्या आहेत असं नव्हे, देशभरामध्येच ह्या परीक्षा होतात, तुम्हाला याची कल्पना आहे. आणि मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया, डेंटल काउन्सिल ऑफ इंडिया, आयुर्वेद काउन्सिल ऑफ इंडिया किंवा होमिओपॅथी काउन्सिल ऑफ इंडिया, जे जे सगळे ब्रांचेस आहेत त्यांच्या साधारणतः सूचना आणि गाईडलाईन्स या संदर्भामध्ये राज्यांना प्राप्त होत असतात. आणि वैद्यकीय परीक्षा आणि जी विद्यापीठं आहेत त्याच्यामध्ये साधारणतः या परीक्षा घेण्यात याव्यात अशा त्यांनी सूचना राज्यांना दिलेल्या आहेत. राज्य सरकार म्हणून आणि विद्यार्थी आणि पालक यांना या परीक्षा फार याचा ताण भेडसावणार नाही म्हणून त्यांना पुरेसा वेळ परीक्षेची तयारी करण्यासाठी देण्याचं आम्ही विद्यापीठाला सूचित केलेलं आहे. पुरेसा वेळ आणि मग पुन्हा जे परीक्षेचं वेळापत्रक आहे ते दरवर्षी जसं वेळापत्रक असतं, म्हणजे एक पेपर असतो मग दुसरा असतो मग त्याच्यात गॅप असतो वगैरे वगैरे, सलग परीक्षा होऊ नये, तर त्यासुद्धा सूचना दिलेल्या आहेत. आणि समजा कोविड-19मुळे एका शहरातून दुसऱ्या शहरामध्ये जाता येत नसेल तर विद्यापीठाला आम्ही अशा सूचना केलेल्या आहेत की जो विद्यार्थी ज्या जिल्ह्याचा रहिवासी आहे त्या जिल्ह्यामध्येच
त्याची परीक्षा घेण्याची व्यवस्था करण्यात यावी तशा तऱ्हेनं त्यांनी काम सुरू केलेलं आहे. आणि म्हणून मला आपल्या माध्यमातून पालकांना आणि विद्यार्थ्यांना एवढंच सांगायचं आहे की आपण परीक्षेला पुरेसा वेळ विद्यापीठाकडनं मिळाल्यानंतर परीक्षा द्यायला काही अडचण आहे असं मला वाटत नाही. कारण परीक्षा देऊन पुन्हा त्यांना काम करायचं आहे, पुन्हा पुढची परीक्षा द्यायची आहे. हे